भाजप वॉशिंग मशीन आहे हे खरं. भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी हे विधान केले तर वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो असं सुद्धा केदार म्हणाले. सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशानंतर सुनील केदार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. सीमा हेरेंची समजूत काढून नाराजी दूर करू, शिवाय पक्षात आलेल्या नेत्यांनी आमचे नियम स्वीकारले पाहिजेत असंही सुनील केदार म्हणाले. भाजप वॉशिंग मशीन असल्याची टीका होतीये, तुमचं काय म्हणणं आहे? भाजप वॉशिंग मशीन असल्याची जी टीका होते ते बरोबर आहे. भाजप हे वॉशिंग मशीनच आहे. इतर पक्षांतून आलेले जे नेते असतील, लोकप्रतिनिधी असतील, त्यांनी येताना भारतीय जनता पक्षाची संस्कृती अंगीकारली पाहिजे, पद्धती अंगीकारली पाहिजे. आपल्याला माहिती आहे, इतिहास आहे की वाल्मिकी ऋषी झालेला आहे आणि या उद्देशाने आम्ही राजकारणात जे प्रवेश देत आहोत ते देत आहोत. पण स्थानिक आमदारांची नाराजी पहिल्या दिवसापासून आहे. असं असताना कार्यकर्त्यांच्या भावना डावलून बडगुजरांना प्रवेश दिल्याची सध्या चर्चा आहे. स्थानिकांची नाराजी बरोबर आहे, कारण 2 वेळा निवडणुकांमध्ये सुधाकर बडगुजर आमच्या तेथील लोकप्रतिनिधी आमदार सीमाताई हिरेंच्या विरोधात लढले आणि ज्यावेळेस समोरासमोर लढाई होते त्यावेळेस ते सामदाम दंडभेद अशा प्रकारची ती लढाई असते. त्यावेळेस त्यांनी अगदी नको त्या शब्दात टीका केलेली होती आणि त्यामुळे त्या आमदार नाराज आहे. आम्ही त्यांची नाराजी काढणार आहोत आणि त्यांना सांगणार आहोत की भारतीय जनता पक्षामध्ये आपल्याला सर्वांना प्रवेश द्यायचा आहे, परंतु ती संस्कृती भारतीय जनता पक्षाची ती तशीच राहणार आहे, तो ढाचा तसाच राहणार आहे. कुठल्याही त्यांच्या हक्कावर गदा येणार नाही. कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी.